हाय. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्त्वाची कन्सेप्ट बघणार आहोत. ती म्हणजे स्टॅटिक वेबसाईट्स आणि डायनॅमिक वेबसाईट्स. ज्याला पहिल्यांदा कुठलाही कस्टमर आमच्यासमोर येतात त्याला त्यांना एक युजुअल शंका असते आणि ती शंका काय की सर आमची वेबसाईट स्टॅटिक वेबसाईट्स असणार का डायनॅमिक वेबसाईट असणार. तर त्याच प्रश्नाचं उत्तर बघण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण क्रिएट करत आहोत. तर पहिल्यांदा आपण स्टॅटिक वेबसाईट म्हणजे काय ते बघूया. आता समजा ही तुमची वेबसाईट आहे आणि ह्या वेबसाईटवरचे हे कंटेंट तुम्हाला चेंज करायचे आहेत किंवा ह्या वेबसाईटवरचे ह्या इमेजेस तुम्हाला चेंज करायचे आहेत. तर ह्या तुम्हाला जर चेंज करायच्या असतील स्टॅटिक वेबसाईटमध्ये तर तुम्ही त्या स्वतःहून चेंजेस करू शकत नाही. त्याच्यासाठी मग तुम्हाला करावं काय लागेल, तुम्हाला तुमचे कंटेंट मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये तयार करावे लागतील आणि इमेजेस तयार करावे लागतील आणि ते कंटेंट तुम्हाला तुमच्या डेव्हलपरला द्यावं लागेल. तो डेव्हलपर ते कंटेंट ओपन करेल, तो एका स्पेसिफिक प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये त्याला कोड करेल आणि मग नंतरनं तो तुमच्या वेबसाईटवरती अपडेट करेल. ह्या सगळ्या गोष्टी करताना प्रॉब्लेम्स काय काय येतात. तर पहिली गोष्ट की तुम्हाला तुमच्या डेव्हलपरवरती डिपेंडन्सी होते. म्हणजे समजा तुम्हाला त्याचं अर्जंट अपडेशन पाहिलं आहे पण डेव्हलपर काही कारणाने अवेलेबल नाही आहे किंवा तो सुट्टीवरती आहे तर तुमचे अपडेट्स लगेच होणार नाहीत. दुसरा प्रॉब्लेम काय आहे तर तुम्हाला तुमचे कंटेंट स्वतःहून अपडेट करता येत नाहीत. म्हणजे तुम्हाला जरी कॉम्प्युटर ऑपरेटिंग जरी वापरता येत असेल तरीसुद्धा तुम्ही तुमचे स्वतःचे कंटेंट अपडेट नाही करू शकत. तुम्हाला दरवेळेस तुमच्या डेव्हलपरवरतीच डिपेंड राहायला लागेल. तिसरा प्रॉब्लेम हा आहे की जरी त्यांनी तुम्हाला अपडेशनची प्रोसेस दिली तरी ती खूप डिफिकल्ट असेल. आणि शेवटचा प्रॉब्लेम हा आहे की डिले इन कंटेंट अपडेशन. म्हणजे तुम्हाला आत्ताच्या आत्ता अपडेट्स पाहिला आहेत पण ते तुमच्या लगेच होणार नाहीत, त्याला काही वेळाचा डिले लागेल. तर हे सगळे ड्रॉबॅक्स आपल्याला स्टॅटिक वेबसाईट्समध्ये बघायला मिळतात. मग आत्ता ज्या नवीन वेबसाईट्स आलेल्या आहेत त्याला आपण म्हणतो डायनॅमिक वेबसाईट्स. मग डायनॅमिक वेबसाईट असण्याचे फायदे काय तर याच्यावरती तुम्हाला तुमच्या डेव्हलपरवरती अजिबात डिपेंड राहायला लागत नाही. का? कारण तुम्ही तुमचे कंटेंट स्वतःहून ॲड, एडिट, अपडेट आणि मॉडिफाय करू शकता आणि तेही कुठल्याही टेक्निकल नॉलेजशिवाय. तिसरं जे काय आपल्याला ह्याच्यातून बेनिफिट मिळतो तो आहे इझी टू अपडेट. म्हणजे हे अपडेट करायला एवढं सोपं आहे की इवन ज्याला सिम्पल फिल इन द ब्लँक्सचा फॉर्म भरता येतो तो त्याची वेबसाईट स्वतःची अपडेट करू शकतो. आणि शेवटचं आणि सगळ्यात महत्त्वाचं बेनिफिट हा आहे की तुमचे कंटेंट रिअल टाईममध्ये अपडेट होतात. ज्या मोमेंटला तुम्ही तुमच्या वेबसाईटवरती कंटेंट टाकता आणि सेव्हवरती क्लिक करता त्याच मोमेंटला ते कंटेंट तुमच्या वेबसाईटवरती अपडेट होतात. म्हणूनच सध्या डायनॅमिक वेबसाईट ही काळाची गरज बनलेली आहे. मग आमची कंपनी स्टॅटिक वेबसाईट्समध्ये कामच करत नाही, आमची कंपनी फक्त आणि फक्त डायनॅमिक वेबसाईट्समध्येच काम करते. मग डायनॅमिक वेबसाईटचा पहिल्यांदा आपण डेमो बघूया. आता बघा ही तुमची वेबसाईट आहे असं आपण ॲझ्युम करूया आणि याच्यावरती तुम्हाला काही चेंजेस करायचे आहेत. तर चेंजेस कोणीही येऊन तुमच्या वेबसाईटला नाही करू शकत. तर त्याच्यासाठी ज्या युजरकडं ऑफिशियल युजरनेम आणि पासवर्ड आहे तोच वेबसाईट एडिट करू शकतो. मग त्याच्यासाठी आपल्या वेबसाईटच्या सगळ्यात खालच्या साईडला असं लॉग इन नावाचं एक बटन असेल. त्या लॉग इनवरती क्लिक करावं लागेल तुम्हाला आणि त्या लॉग इनवरती क्लिक केल्यानंतरनं तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड विचारेल. तो युजरनेम आणि पासवर्ड आपल्याला टाकून लॉग इनवरती क्लिक करायचा आहे. आता पहिल्यांदा आपण काय बघूया तर आपल्याला काही डाटा ॲड करायचा आहे असं आपण ॲझ्युम करू आणि आपण एका पेजला जाऊ. आता ह्या पेजवरती आपल्याला काहीही दिसत नाही आहे, म्हणजे कुठलाही स्टाफ दिसत नाही आहे. मग आपल्याला एक आपला स्टाफ ॲड करायचा असं आपण ॲझ्युम करूया. मग मी काय करेन, इथं ॲड न्यू स्टाफचं बटन आहे याच्यावरती आपण क्लिक करू. आता मी पहिल्यांदा माझी इन्फॉर्मेशन एंटर करून दाखवतो. माझं नाव आहे अमोल मिर्झे. माझी पोर्ट्रेट इमेज मी इथून ब्राउज करून देईन ह्याला. इथे मी इमेज दिली, माझा ईमेल आय डी टाईप केला आणि माझा मोबाईल नंबर टाईप केला आणि आपण ह्याला सेव्ह डाटावरती क्लिक करू. सेव्ह डाटावरती क्लिक केल्यावरती आपल्याला कॉंग्रॅच्युलेशनचा मेसेज आला की तुमची इन्फॉर्मेशन योग्य पद्धतीने सेव्ह केलेली आहे.
आता आपण ह्याला बघण्यासाठी व्ह्यू आउटपुट पेजवरती क्लिक करू। आता जर इथे जर तुम्ही जर बघितला तर याच्यावरती आपली जी इन्फॉर्मेशन आता ॲड केलेली ती इन्फॉर्मेशन ह्याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे। आता म्हणजे आपण एखादा स्टाफ नसताना स्टाफ ॲड केला, आता समजा हा स्टाफचा मोबाईल नंबर चेंज झाला आणि तुम्हाला त्याचा इन्फॉर्मेशन चेंज करायची आहे, तर आपण ह्याला सिम्पली काय काम करावं लागेल, तर त्यावरती जायचं आणि एडिट पोस्टला क्लिक करायचं। समजा ह्यांचा ईमेल आय डी चेंज झाला, ईमेल आय डी काय झाला, ईमेलच्या ऐवजी company@@ झाला आणि मोबाईल नंबर जो माझा 9960333954 आहे तो चेंज होऊन मी माझा मोबाईल नंबर हा केला आणि आपण ह्याला सेव्ह करू। व्ह्यू आउटपुट पेजला आपण क्लिक करू। आत्ता जर इथे जर बघितलं तर अगोदरचा ईमेल आय डी जाऊन इथं आपला नवीन ईमेल आय डी आलेला आहे आणि जुना मोबाईल नंबर जाऊन इथं आपला नवीन मोबाईल नंबर आलेला आहे। तर ह्या सीनमध्ये आपली डेव्हलपरवरती कुठल्याही पद्धतीची डिपेंडन्सी नाही आहे। तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी स्वतःहून करू शकता आणि कुठल्याही टेक्निकल नॉलेजच्या शिवाय। आता फक्त असं ॲटोमेशन फक्त ह्या एका पेजलाच आहे का? नाही, तुमच्या वेबसाईटवरती जेवढे पेजेस असतील, मग ते 1 असू दे, 5 असू दे, 10 असू दे, 100 असू देत, सगळे पेजेस अशाच पद्धतीने ॲटोमेटेड असतील। मग आपण एका दुसरा पेजचं एक्झाम्पल बघूया। कन्सिडर करा हे तुमचं होमपेज आहे आणि ह्या होमपेजवरचे हे स्लायडिंग इमेजेस तुम्हाला चेंज करायचे आहेत। ओके, तर आपण काय सिम्पली करू, एडिट पोस्टवरती करू। आपण एडिट का करा नाही, कारण ऑलरेडी आपला स्लायडर आहे। मग मी आता काय करेन, इमेज 1 आपल्याला चेंज करायचे आहे, आपण चूज करू। मी ही इमेज घेतली, आपण दुसरी इमेज देखील चेंज करू आणि ही तिसरी इमेज। आता हे असं आपल्याला चेंज कधी करायला लागते, समजा तुमच्या ह्याच्यामध्ये तुमचं गॅदरिंगचा इव्हेंट झाला किंवा तुमच्या एखाद्या ऑफिसमध्ये इव्हेंट झाला आणि तुम्ही त्याचे फोटो काढलेत, तर तुम्हाला सिम्पली ते फोटो इथे स्लायडिंगला जर अपलोड करायचे असतील तर मोबाईल फोनवरच तुम्ही हे डायरेक्टली अपलोड करू शकता। आता हे आपण बघूया की आपले चेंज झालेत काय। आता इथं जर येऊन जर आपण जर बघितलं तर इथं मगाशी जे शाळेच्या मुलांचे जे काही इमेजेस होते ते जाऊन आत्ता आपण जे इमेजेस टाकलेले ते आले। याचाच अर्थ काय की वेबसाईट मॉडिफिकेशन डिलीशन खूप सोपं होते ह्याच्यामधून। आता मग म्हणजे अशा पद्धतीने ही वेबसाईट जे ऑपरेट करणं आहे हे खूप सोपं होते। आता मगाशी जो डाटा जो आपण ॲड केलेला त्याला समजा आता हा स्टाफ आपला सोडून गेला, तर आपल्याला सिम्पली काय काम करायचं, डिलीट पोस्ट। ओके, तो स्टाफ आपला निघून गेलेला आहे। म्हणजेच काय की ह्या पद्धतीच्या वेबसाईट्सवरती डाटा ॲडिशन मॉडिफिकेशन खूप सोपं असते। आणि इन द सेम वे समजा तुमच्या वेबसाईटवरती एखादा टेबल आहे, तर ह्या टेबलमध्ये देखील तुम्हाला एंट्री करणं खूप सोपं होऊन जाते। फॉर एक्झाम्पल मी इथं न्यू रोवरती क्लिक करेन, इथं न्यू रोला मी इथं म्हणतो सिम्पली डेमो सब्जेक्ट, कारण मी तुम्हाला डेमो दाखवते आणि मी इथं सिम्पली काय तर नाव लिहितो, धिस इज अ पॅराग्राफ। ओके, आणि मी ह्याला सेव्ह करते। तुम्हाला जर एखादी फाईल जरी पाहिला असेल तरी तुम्ही इथून अपलोड करू शकता। सध्या तात्पुरतं मी सिम्पली टेक्स्ट ॲड करतो। आता इथं जर तुम्ही जर बघितलं तर इथं डेमो सब्जेक्ट आणि धिस इज अ पॅराग्राफ आपलं आलेलं आहे। समजा एखाद्या ह्या टेबलमधले एखादी रो जर आपल्याला नको असेल तर सिम्पली आपण त्याच्यासमोर जे डिलीट बटन आहे त्याला डिलीट करू शकतो, डिलीट। आणि जर एखादं जर एडिट करायचं असेल तर आपण सिम्पली एडिट करू शकतो। म्हणजेच काय, डायनॅमिक वेबसाईट असण्याचे खूप जादा बेनिफिट्स आहेत। समजा तुमची एखादी प्रोडक्टची कंपनी आहे आणि त्यामध्ये तुमचे एखादं प्रोडक्ट ॲड झालं तर तुम्ही त्या गोष्टी स्वतःहून ॲड करू शकताय। जर एखादं प्रोडक्ट तुम्ही बंद केला तर डिलीट करू शकता। मग आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर ह्या गोष्टी फक्त आपण डेस्कटॉपवरूनच करू शकतो का? तर नाही, ह्या गोष्टी ज्या पद्धतीने तुम्ही ॲडिशन मॉडिफिकेशन करताय त्या आपण आपल्या मोबाईल फोनवरून देखील करू शकतो। आणि याच्यासाठी आपल्याला कुठलाही लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा हेवी इक्विपमेंटची गरज नाही। सिम्पली सगळी डाटा एंट्री तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवरून करू शकता, ही गोष्ट लक्षात घ्या। तर नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा केव्हाही कुणाकडूनही वेबसाईट घ्याल त्यावेळेला त्याच्याकडे इन्सिस्ट करा,
हट्ट करा की तुमची वेबसाईट डायनॅमिकच असायला पाहिजे. आणि तुम्ही जर मार्केटमध्ये जर बऱ्याचशा लोकांना जर विचारला की सर तुम्ही डायनॅमिक वेबसाईट देता का, तर ते होय म्हणतील, पण त्यांनी नॉर्मली फक्त तुम्हाला वर्डप्रेस इन्स्टॉल करून तुम्हाला त्यावरती पेज बिल्डर देतील. त्याच्यामधली डाटा एंट्री आणि मॉडिफिकेशनची प्रोसेस एवढी सोपी नसते. आता आमच्या कंपनीने जे केलेलं आहे ते आहे फॉर्म बेस CMS. म्हणजेच काय, प्रत्येक गोष्ट तुम्ही फॉर्मच्या बेसिसवरून एडिट करू शकताय. त्यामुळे तुम्ही कुणालाकडूनही सर्व्हिस घ्यायच्या अगोदर पहिल्यांदा त्यांच्या वेबसाईटवरती ॲडिशन, मॉडिफिकेशन, डिलिशनची प्रोसेस कशी आहे ते बघा आणि मगच नंतरनं हे डिसाईड करा की त्यांच्याकडून सर्व्हिस घ्यायची किंवा घ्यायची नाही आहे. मला खात्री आहे की तुम्हाला आमच्या सॉफ्टवेअरचा डेमो आणि त्याच्यातील डाटा एंट्रीची प्रोसेस खूप जादा आवडलेली असेल. तुम्हाला जर याच्यामध्ये शंका असेल किंवा कुठल्याही पद्धतीचे आम्हाला जर काही सजेशन्स द्यायचे असतील तर मोस्ट वेलकम. तुम्ही आम्हाला कधीही फोन करा, आम्हाला तुम्हाला मदत करायला आवडेल. थँक्यू व्हेरी मच.